नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार का 3000 रुपये मिळणार, हा एक लाडक्या बहिणींना मोठा प्रश्न पडलेला आहे। यामध्ये 12 ऑगस्ट 2026 या रोजी आपल्याला एक GR आला होता आणि या GRच्या नुसार आपल्याला लाडक्या बहिणींसाठी हप्ता वितरित होणार होता, पण अद्याप तो हप्ता वितरित झाला नाही आणि तो हप्ता आता आपल्याला आज म्हणजे 24/6/2026 या रोजी आपल्याला एक GR आलेला आहे आणि हा जुलै महिन्याचा हप्त्याबाबत आपल्याला हा हप्ता मिळणार याबाबत हा GR आहे। पण लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये मिळणार का, किंवा या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये मिळणार का, हा लाडक्या बहिणींना प्रश्न आहे। त्यासाठी आपण या GR मध्ये काय माहिती दिली आहे पूर्णपणे माहिती बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। आता व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सन 2026 ते 27 आर्थिक वर्षासाठी मध्ये आता निधी वितरित करण्याबाबत हा GR 24/8/2026 म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुसूचित जाती घटकांसाठी सन 2026 आणि आर्थिक वर्षासाठी सामाजिक कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जाती विशेष घटक योजना आणि अनुसूचित जाती घटक योजना कार्यालय योजनेसाठी माझी मुख्यमंत्री योजना या ठिकाणी 300 कोटीचा निवित्त मंजूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जुलै 2026 या महिन्याचं लाभ अनुसूचित जाती घटक लाभार्थी पात्रता महिलांच्या खात्यामध्ये आपल्याला हा एक शासन निर्णय करण्यात आलेला आहे आणि यामध्ये महिला व बालविकास यांच्याकडून आपल्याला अर्थसंकल्प आता निधी हा वितरित करण्याबाबत हा GR आपल्याला आहे। येत्या 3 ते 4 दिवसात आपल्याला हा निधी आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, येत्या 2 ते 3 दिवसात जर आपल्याला ऑगस्ट महिन्याचा जो GR आला तर तुम्हाला हा रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळू शकतात। पण अद्याप अशी कुठलीही अपडेट नाही आणि कुठला GR नाही। त्या संदर्भात GR येताच आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाते। आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।